चला सामना चालू होतोय स्ट्राइक एंडवर. महेश पाहिलं तर कार्याध्यक्ष आता खुश असणार. कार्याध्यक्षांचा सामना रंगतोय या ग्राउंडवर. तोरणपाडा पळी पहिलाच चेंडू हवाई पार करण्याच्या प्रयत्नात चेंडू फसला गेला आणि पहिलाच झेल पकडलं गेलं गेलं गेलं. पहिलाच गडी बॅक टू पवेलियन. डग आउट. कम ऑन डीजे. चला धन्यवाद. काय आता सामना रंगतदार पहिल्याच चेंडू पासून पाहायला मिळतोय. चला पुढचा फलंदाज तयार ठेवायचा आहे. काही पाहिलं तर गोलंदाजाचं नाव आहे विराज. पहिल्याच चेंडूवर आपलं इरादा स्पष्ट करतोय तो म्हणजे विराज. कारण जवळपास पहिलाच विकेट बॅक टू पवेलियन विलास तंबू तो परततोय. नवीन फलंदाज विलासच. एक विलास बाद झाला, एक विशाल बाद झाला. आता नवीन फलंदाज येतोय विलास. चला पुन्हा एकदा विशाल येतोय. हा राईटी विशाल आहे परंतु गोलंदाज विराज आहे. सामना चालू होतोय. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर पहिली विकेट गमावली. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये फसला गेला. पुन्हा एकदा विशाल विशाल डग आउट. कम ऑन डीजे. हॅट्रिक चेंडू होता पण तो हॅट्रिकचा सर्व निराशा करून टाकली. कारण 6 धावेसाठी चेंडू गेला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उडवलाय परंतु पाहिला तर पुन्हा एकदा महेश वाघमारे डग आउट होणार. नवीन फलंदाज अनिल बॅक टू पवेलियन. कम ऑन डीजे. काहीसा समीकरण पाहिलं तर 6 धावेवर अडकला जातोय कारण 3 गडी बाद होतात. पाहिलं तर 2 विशाल, एक रायटी एक लेफ्टी बाद झाला. त्यानंतर आत्ता हा बाद झाला फलंदाज तो म्हणजे सुनील. 3 गडी डग आउट होतात.
पुन्हा एकदा नवीन फलंदाज येते तो म्हणजे रोहित. पुन्हा एकदा समीकरण करण्यासाठी काहीसं पाहिलं तर बॅकफुटवर जाताना पाहायला मिळते तो म्हणजे खुशी इलेवन तोरणपाडा पळी संघ. परंतु गोलंदाज तितकाच मारी ठरतोय एक विराज. पुन्हा एकदा लोफुलटा चेंडू बॅटची एज घेतलंय परंतु चेंडू शॉर्टम लेगच्या दिशेकडे जातोय. काहीसा पाहिलं तर निर्धाव हा सुद्धा चेंडू जातोय. जवळजवळ चेंडूंचा खेळ होतोय 5. एक चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंतिम चेंडू. पुन्हा एकदा पाहिलं तर हवा वायपार करण्याच्या प्रयत्न पंचाकडे दाद असेल. पंच दाद फेटाळणार कारण चेंडू निर्धाव जातोय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाखेर धाव संख्या झाली 6. चला पुन्हा एकदा पाहिलं तर वैयक्तिक पहिलं सांगी की दुसरं षटक कोण घेऊन येणार. पिंपलवाडी संघाकडून कोण आहे उद्देश साहेब. राकेश येतोय. राकेश येतोय परंतु पाहिलं तर ग्राउंड मध्ये काय घडतंय सगळीकडे फिरक्याच फिरक्या कारण येतोय तो डायरेक्ट धोरला या व्यासपीठाकडे. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवर पाहिलं तर फलंदाज आहे तो म्हणजे महेश. स्ट्राइक एंडवर आहे. लोपदीचा चेंडू फेकला गेला. प्रतिम चेंडू फेकला गेला. महेशाला समजलं नाही परंतु मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर महेशने मॅच जिंकून दिली होती परंतु आता कुठेतरी पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव जातोय. अजून सुद्धा येणारे 11 चेंडू असतील. 11 चेंडू मध्ये समीकरण उभारावं लागेल पण तो फटका फसलाय. पुन्हा एकदा कार्पेटच्या सायने चेंडू मिडॉनवर ट्रॅव्हलर होतोय. फील्ड होतोय. एकच धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 7. काहीसा समीकरण पाहिलं तर कुठेतरी अडकवताना पाहायला मिळते म्हणजे सागर 11 पिंपळवाडी संघाकडून तो म्हणजे तोरणपाडा पळी संघाला. परंतु आता फटका शॉर्ट फुल केलाय परंतु नमला एंड मध्ये चेंडू पाडा परंतु तितकाच पाहिलं तर लॉंगॉन असलेला क्षेत्ररक्षण तिथे फील्ड करतोय. एक धावेच्या मदतीने धावसंख्या वाढेल कारण धावसंख्या होती ती म्हणजे 8. कारण वाऱ्याच्या विरोधात मारण्याचा प्रयत्न आहे परंतु वाऱ्याचा अभाव असल्या कारणाने चेंडू सीमा पार होऊ शकत नाही. परंतु हा चेंडू कुठेतरी एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ या साईडला असता तर निश्चितच सीमा पार झाला असता. पुन्हा एकदा बॅटची एज देण्याचा प्रयत्न असेल. बॅटची एज देण्याचा प्रयत्न असेल परंतु चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर राहते. पुन्हा एकदा पंच सांगतात की समोरून उडवणारा चेंडू आहे त्यारित्या पाहिलं तर हा चेंडू वाईड काय 1 बाउन्स सुद्धा ऑर्डर येणार नाही आणि त्याचरित्या पंच सांगत आहेत लेग पंच. पुन्हा एकदा ती दिशा त्याच रीत्याने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा महेश पुन्हा एकदा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळणार कारण चेंडू निर्धाव जातोय. चला मॅच चालू करायची आहे. जवळपास पाहिलं तर थर्ड अंपायरचा फक्त डिसिजन पंचांकडे असेल. त्यारित्या पाहिलं तर कोणताही संघाला रिव्ह्यू नाही आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. बॅट चेंज घेऊन चेंडू जातोय फर्स्ट बॅट्समॅनच्या दिशेकडून सीमा पार 4 धावांसाठी. कमॉन डीजे. च्या मदतीने 2 षटका अखेर कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा 6 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा 1 चौकार मारून 6 धावा आल्या कारण धावसंख्या झाली धावफलकावरती 12. पाहिलं तर येणारा अंतिम षटक असेल. अखेर षटक असेल. पिंपळवाडी संघाकडून अंतिम षटक कोण फेकणार. दिनेश
चला पहा पाहिलं तर हा सुद्धा फटका खेळला गेलाय वाऱ्याच्या अभावा विरुद्ध निश्चित चेंडू सीमा पार 6 धावेसाठी कमॉन डीजे आजी माजी आदिवासी समाजाच्या संघटनेचे महाराष्ट्र रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी वाघमारे साहेब यांचं या व्यासपीठाकडे आगमन झालेलं आहे. निश्चितच चला आजी माझी आदिवासी समाजाचे संघटनेचे महाराष्ट्र रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी वाघमारे साहेब आपण विनंती असेल व्यासपीठाकडे लगेच स्थानपन्न व्हायचं आहे. चला पुन्हा एकदा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चकवला चेंडू महेश वाघमारे याला कारण चेंडू गेला माघारी. काहीसा समीकरण पाहिलं तर 22 स्वरूपामध्ये धाव येतोय. 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या झाली धापलकावरती ती म्हणजे 19. येणारे 4 चेंडू असतील शेवटच्या षटकामधले कारण दिनेश गोलंदाजी मार्फत आहे परंतु स्ट्राईकला अजून सुद्धा महेश आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर पुन्हा एकदा ब्लॉक खोलचा प्रयत्न टाकण्याचा प्रयत्न चेंडू अप्रतिम फेकला गेला. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅप झाला इष्टरक्षाच्या हातामध्ये. चेंडू येते निर्धाव. पुन्हा एकदा धाव संख्या स्थिर होते 19 या धावेवरती कारण अजून सुद्धा अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. कारण पहिल्याच षटकापासून पाहिलं तर 3 विकेट गेल्या होत्या कुठेतरी बॅकफुटवर जाताना पाहिलं तर म्हणजे तोरणपाडा पळी संघ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत दिनेश पाहायला मिळतोय कारण पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा परंतु खंबा उखाड दिया फुल टॉस चेंडू कम ऑन डीजे. जे आदिवासी समाजाचे संघटनेचे महाराष्ट्र रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी साहेब वाघमारे यांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत करतो. या आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. निश्चितच पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून सुद्धा अंतिम 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अजून सुद्धा वाकड्या तिकड्या बाबली आपल्याला आणायच्या आहेत. त्यानंतर पाहिलं तर घुटना टेक तमाशे टेक अजून सुद्धा येतील फायनलपर्यंत येतील वेदांचे कंटक परंतु अजून सुद्धा ऊन आहे त्यामुळे अजून त्यामुळे सामन्याला अजून रंगत पाहायला मिळत नाही. पण तो अजून जसा ऊन जरा कमी होईल तशी ती रंगत येणार आहे वेदांचे कंटक. चला पुन्हा एकदा पाहिलं तर अंतिम 2 षटकांचा खेळ 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा बॅचला एक चेंडू लागून जातोय माघारी परंतु जवळपास पाहिलं तर क्षेत्रक्षणानं फसलिपच्या दिशेच्या क्षेत्रक्षणानं अडखोलं गेलं. एकच धाव मिळणार. काहीसा समीकरण कुठे पाहिलं तर 20 या धावेवर लागतोय धापळकावरती. येणारा अंतिम चेंडू अखेर चेंडू असेल. खरोखर कार्याध्यक्ष आपली संघाची दैना अवस्था झालेली आहे पहिल्या षटकापासून कारण पहिल्या षटकामध्ये एक षटकार आला पण तो त्यानंतर पाहिलात तर हा शेवटच्या चेंडूवर सीमा पार 6 धावेसाठी कमॉन डीजे. आणि सुरू झाल्यानंतर या आदिवासी समाजाच्या खेळाडूंना क्रिकेटमध्ये समान संधी मिळावी त्यातून कुठले तरी खेळाडू तयार व्हावेत आणि त्यातून प्रत्येकाला या मोठ्या स्टेजवर खेळता यावं याच्यासाठी आपण प्रयत्न केले.
तत्पूर्वी किशोर नाईक, महेश वाघमारे हे नावं जर पाहिलं तर आदिवासी समाजामध्ये मोठी होती, परंतु त्यानंतर अनेक नावं या असोसिएशनमधून मोठी होत गेली आणि मग ही नावं खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर या असोसिएशनच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. तर खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी या असोसिएशनसाठी मेहनत घेतली त्यांचे आभार. जवळजवळ 5वं वर्ष आहे या स्पर्धेचं. या 5व्या वर्षामध्ये आपण सगळे जोडलेले आहोत. मागची 3 पर्व मी या स्पर्धेसाठी ॲज अ कॉमेंटेटर म्हणून तुमच्याशी जोडला गेलो आहे आणि यावर्षी देखील तुमच्यासोबत जोडला गेलेलो आहे. तत्पूर्वी सन्माननीय संतोषजी वाघमारे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी सन्माननीय अध्यक्ष साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी रायगड जिल्हा आदिवासी समाज अध्यक्ष तोरणपाड्याचे विशाल नाईक, आपण कुठं असाल तर यायचंय जरा. चला फलंदाज येऊ द्या महेश वाघमारे आणि चला संघ उतरवा लगेच तोरणपाडा संघ. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत निश्चित रूपानं अध्यक्ष साहेबांचे. रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत संतोषजी वाघमारे, त्यांच्या या कमिटीचे या असोसिएशनचे अध्यक्ष नाईक साहेबांच्या हस्ते आपण देऊ नाईक यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत. अध्यक्षांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी देऊ नाईक आपण पुढे यायचं आहे. कार्याध्यक्ष साहेब आपण देखील पुढे यायचं आहे. आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या ठिकाणी अध्यक्षांचा सन्मान होतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी आपल्याला भेट दिली. कालच्या दिवसामध्ये रायगड जिल्ह्याचे विद्यमान खासदार सुनीलजी तटकरे, त्याचबरोबर अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं देखील आगमन या स्पर्धेसाठी झालं होतं आणि आजच्या दिवसामध्ये अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी भेट दिलेली आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 27 धावांचं आव्हान असलं तरी कार्याध्यक्षांना माहिती आहे की 27 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात आणि त्यांच्यामुळे त्यांचा संघावर विश्वास आहे आणि या विश्वासानं संघ उतरला जाईल. पण समोर आव्हान असणार आहे. जर या आदिवासी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू जर किशोर नाईक असेल तर त्याच्या खालोखाल जर कुठला खेळाडू असेल तर तो महेश वाघमारे आहे आणि त्याच्यामुळे महेश वाघमारे हे नाव देखील आज क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठं नाव आहे आणि निश्चित रूपानं हेच नाव आज फलंदाजीसाठी सलामीला आलंय, ते म्हणजेच पिंपळवाडी संघाकडून. आणि दुसरीकडे तोरणपाडा संघ आता कशा प्रकारची कामगिरी करणार हे देखील दर्णे गुरुजी पाहण्यासारखं आहे. आणि असं असताना इथे मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज विशाल. विशाल आलाय. पहिला चेंडू घेऊन विशाल सज्ज सामना करेल, तो म्हणजेच महेश वाघमारे. या ठिकाणी विशालच्या माध्यमातून पहिला चेंडू महेश वाघमारेसाठी फेकला जाईल. कशा प्रकारे फेकला जाईल हे पाहणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर महेश वाघमारेनं हात खोललेत. तुम्ही जर बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावला नसाल तर शॉर्ट पिच चेंडू कायमच धोकादायक ठरतो आणि महेश वाघमारेनं दाखवून दिले. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. कमॉन डीजे. कार्याध्यक्ष साहेब 3 स्पॉट महत्त्वाचे असतात क्रिकेटमध्ये. त्यामधले 2 स्पॉटवर महेश वाघमारे चांगला खेळतो. शॉर्ट पिच चेंडू महेश वाघमारे चांगला खेळतो, ओव्हर पिच चेंडू चांगला खेळतो. त्यामुळे गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू नेहमीच महेश वाघमारेसाठी आव्हानात्मक साबित झालाय आणि असं असताना गोलंदाजाला इथे गुडलेन स्पॉट पिक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू महेश वाघमारे रकाळी झोपेतून उठून जरी त्याला क्रिकेटच्या मैदानावर नेलात तरी देखील अगदी सहज सीमा पार पाठवेल ती ताकद आहे. कमॉन डीजे. चेंडूवर षटकार आलाय. 2 चेंडू 10 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. कशा प्रकारचा खेळ होणार.
यावेळी ओव्हर पिच चेंडू, शॉर्ट पिच चेंडू बाहेर मारले तर ओव्हर पिच चेंडू महेश वाघमारे नक्कीच ठेवणार नाही. कमॉन डीजे. वाघमारे याने सामन्याचा निकाल लावलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सामना करेल महेश वाघमारे. खराब चेंडू, पंचांकडे दाद. वाईड चेंडू, धावसंख्येत 1 वाढ. 17 धावा धाव फलकावर. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी दर्णे गुरुजी 10 धावांची गरज. या ठिकाणी तिसरा बक्षीसपात्र संघ म्हणून पिंपळवाडी संघ प्रबळ दावेदार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, आणखी एक मोठा फटका महेश वाघमारेच्या बॅट मधून. आता मात्र 14 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहिल्याच षटकामध्ये महेश वाघमारेनं सामन्याला निकाली लावलंय. या ठिकाणी सुपर 6चा अंतिम सामना होता आणि त्याच्यामध्ये तोरणपाडा संघाला आता मात्र बॅकफुटवर जावं लागतंय. अगदी बॅकफुटवर जावं लागतंय. अंतिम 2 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. सामना करतोय कर्णधार महेश वाघमारे. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू, पंचांचा इशारा, फलंदाज बाद. या प्रकारची गोलंदाजी सुरुवातीपासून करणं गरजेचं होतं. कमॉन डीजे. या ठिकाणी मात्र महेश बाद झालाय, पण आपली खेळी करून बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय तो म्हणजेच राकेश. 13 चेंडू 4 धावांची गरज. आणि तसं म्हणाल तर 1 चेंडू 4 धावांची गरज, कारण या षटकातला अंतिम चेंडू आहे. या चेंडूवर काय होणार? राकेश मोठा फटका मारणार का की पुढच्या षटकामध्ये राकेश घेऊन जाणार आपल्या संघाला? यावेळी मात्र इनर एज लागली. नक्कीच सामना पुढच्या षटकामध्ये जाणार. 12 चेंडू 4 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं महेशच्या माध्यमातून, परंतु याच प्रकारचा खेळ होणं गरजेचं होतं. ते म्हणजेच इथे पुढच्या वर्षी याच मैदानावर खासदार लीग आपण करणार आहोत, हे देखील या ठिकाणी डिक्लेअर केलं गेलेलं आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं अजून भरपूर अशा स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. या आदिवासी संघटनेच्या माध्यमातून, या असोसिएशनच्या माध्यमातून निश्चितच आता जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 12 चेंडू 4 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आलाय आदिनाथ ऑन स्ट्राईक. आदिनाथ हा देखील पिंपळवाडी गावाचा आहे. चांगला फलंदाज आहे. गोलंदाज रोहित. गोलंदाजी मार्कवर रोहित आलाय. कशा प्रकारची गोलंदाजी करणार? पुढचा चेंडू. यावेळी मात्र पहिल्या चेंडूला आसमान दाखवलाय. चौकारासाठी अडवलाय. 2 धावांची गरज पिंपळवाडी संघाला बक्षीस पात्र होण्यासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल. यावेळी मात्र 1 धाव येईल या चेंडूवर. आता मात्र 1 धावेची गरज. येणारे चेंडू असतील ते म्हणजेच 10 चेंडू 1 धावेची गरज. सामना टाय झालाय. इथून जर पाहिलं तर आता
पिंपळवाडी संघानं आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलाय. पळी संघाला जिंकायचं असेल तर 10 चेंडू डॉट टाकावे लागतील आणि ते इथे कठीण आहे. पुढचा चेंडू नो चेंडू, वाईड चेंडू आणि इथे मात्र पळी संघाला पराभूत करत पिंपळवाडी संघ या स्पर्धेतला तिसरा बक्षीस पात्र संघ ठरतोय. कम ऑन डीजे.